नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही आज बघू शकता की सगळीकडे विधानसभा यांच्या निकालाचं कव्हरेज सुरू आहे. विविध चॅनलवरती कव्हरेज सुरू आहे. पण चॅनलवरती काय आहे, आपला ज्या मतदारसंघाचा निकाल पाहिजे तो लवकर दिसत नाही किंवा दुसरं काही ते त्यांचं चालू असतं. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः कसा निकाल बघू शकता मतदानाचा हे सांगणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोममध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही जी वेबसाईट आहे ही सर्च करायची आहे. सर्च केल्यावरती तुम्हाला असं एक पेज येईल. ही ऑफिशियल वेबसाईट आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. यावरती तुम्ही सर्व माहिती बघू शकता निवडणुकीसंदर्भातील. तर चला आज आपण मतदानाचे निकाल बघणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र आणि झारखंड असेंब्ली इलेक्शन. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावरती तुम्ही एक दुसऱ्या पेजवरती याल. मग या पेजवरती तुम्ही झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील मतदानाची निकालाची स्थिती बघू शकता. तर आपल्याला आज महाराष्ट्राचे बघायचं आहे. तर मग महाराष्ट्राचे डिटेल्स यावरती आपण क्लिक करूया. ठीक आहे. तर मग महाराष्ट्रामध्ये बघा ह्या पार्टीज आहे आणि ह्या पार्टीजनं एवढे जागा यांना मिळाल्या आहेत. तर तुम्ही इथे पण बघू शकता हे पार्टीचे नावं आणि एवढे जागा त्यांना मिळालेल्या आहेत. तर हा जो निकाल आहे हा थेट आपल्याला इलेक्शन कमिशनकडून मिळतो. त्यामुळे हा निकाल आपण बरोबर आहे असा ग्राह्य धरतो. म्हणजे एक ऑथेंटिकेट निकाल आहे. तर ठीक आहे. तर आता हे झालं पूर्ण महाराष्ट्राचं चित्र. यामध्ये तुम्ही बघू शकता कुठे कोणतेही पार्टीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर हे तो मॅपवरती झालं. आता तुम्हाला एक डिटेलमध्ये की तुमच्या मतदारसंघात कोण आघाडीवरती आणि कोण पिछाडीवरती आहे हे बघायचं आहे. तर तुम्ही इथे तुमचा मतदारसंघ सिलेक्ट करू शकता. तर एक उदाहरणासाठी आपण एक मतदारसंघ सिलेक्ट करूया. ठीक आहे. औरंगाबाद सेंट्रल. ठीक आहे. आता बघा औरंगाबाद सेंट्रल मी क्लिक केल्यावरती इथे तुम्ही बघू शकता 23 फेऱ्या आहे. 23 फेऱ्यापैकी 8वी फेरी सुरू आहे. आता हे जे निकाल आहे हा 8व्या फेरीच्या अनुसरून आहे. तर मग आता औरंगाबाद सेंट्रलमध्ये हे उमेदवार एवढे उमेदवार आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही आणि कोण आघाडीवरती आणि कोण पिछाडीवरती हे तुम्हाला इथे दिसते. तर मग हे जे उमेदवार आहे हे सध्या आघाडीवरती आहे 41,791 मतांनी यांना मतं पडली आहे आणि 26,137 मतांनी हे आघाडीवरती आहे आणि हे उमेदवार पिछाडीवरती आहे. 26,137 मतांनी पिछाडीवरती यांना एवढे मतदान पडले आहे. तर हे तुम्ही प्रत्येक उमेदवारचे बघू शकता आणि प्रत्येक मतदारसंघाचं तुम्ही बघू शकता. दुसऱ्या मतदारसंघाचं बघायचं असेल तर बॅक जायचं आणि इथे परत आपला तुम्हाला जो मतदारसंघ बघायचा तो मतदारसंघ तुम्ही क्लिक करून बघू शकता. ठीक आहे. हे बघा इथे तुम्हाला लगेच उमेदवारांची नावं आणि किती मतं पडली हे बघू शकता. तर तुम्हाला आता वारंवार न्यूज चॅनल बघायची गरज नाही. तुम्ही स्वतः मोबाईलवरती पण बघू शकता आणि सर्वांच्या पुढे राहू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मी असेच माहितीपूर्वक आणि तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील असे व्हिडिओ या चॅनलवरती येणारच आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.